नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 24। प्रश्न पहिला, महाराष्ट्रात कोणता प्रोजेक्ट केंद्र सरकारच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या धर्तीवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 3 महाविस्टा। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता धातू हा नोबेल मेटल म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पेंच हे डॅश डॅश जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर। प्रश्न चौथा, पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था डॅश डॅश या ठिकाणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 लंडन। प्रश्न पाचवा, गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत? तर ऑप्शन क्रमांक 3 पाली। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रावी। प्रश्न क्रमांक 7, भारतात कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोंबर। प्रश्न क्रमांक 8, प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? प्रश्न क्रमांक 8 ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 9, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1897। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, नाटो संघटनेचा सदस्य नुकताच कोणता देश झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन। प्रश्न क्रमांक 11, भारतीय घटनेच्या डॅश डॅशव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? ऑप्शन क्रमांक 2 214। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका। प्रश्न क्रमांक 13, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कशामध्ये ड हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्ड लिव्हर ऑइल। प्रश्न क्रमांक 15, देशातील सर्वात लांबीच्या गुजरात येथे उभारण्यात आलेल्या केबल पुलाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुदर्शन सेतू। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याबरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 17, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो? ऑप्शन क्रमांक 4 चरणमाळ घाट येतो। प्रश्न क्रमांक 18, राज्यात किती नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 50। प्रश्न क्रमांक 19, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1948 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20, ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 सुनील मित्तल। प्रश्न क्रमांक 21, भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नैनिताल। प्रश्न क्रमांक 22, पित्ताशयातील डॅश डॅशमुळे पित्ताशयात खडा निर्माण होतो? ऑप्शन क्रमांक 2 पित्तक्षार। प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या देशात वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024चे आयोजन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 स्पेन। शेवटचे 2 प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच कमेंटमध्ये करा। प्रश्न क्रमांक 24, कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अग्नी 5।
प्रश्न क्रमांक 25, कोणत्या राज्यात भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 3, राजस्थान.